हॅलो, माझं नाव पौर्णिमा शिंदे. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी फ्लॉवर ज्वेलरी आर्टिस्ट आहे. पहिला व्लॉग असल्यामुळे थोडंसं भीती वाटते, कारण इतका मोठा व्हिडिओ मी कधी बनवलेला नाही. इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे आणि फेसबुकवर पण माझं अकाउंट आहे. तर ते अकाउंट आहे कस्टम फ्लॉवर ज्वेलरी या नावाने. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, माझं यूट्यूबचं हे चॅनल जे आहे ते पण आहे कस्टम फ्लॉवर ज्वेलरी या नावाने. आणि इथून पुढे तुम्हाला व्लॉग बघण्यासाठी ऑफकोर्स मला फॉलो करावं लागेल आणि माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळणारच नाही. आणि इथून पुढे आपण फ्लॉवर ज्वेलरीच्या रिलेटेड सगळे व्हिडिओज पाहणार आहोत. ते म्हणजे की फ्लॉवर ज्वेलरी कशी बनवायची. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती देते की फ्लॉवर ज्वेलरी काय असते आणि कशी असते. ते ऑफकोर्स तुम्हाला डोक्यात आलं असेल की फ्लॉवर ज्वेलरी साधारण आपण डोहाळे जेवणासाठी आणि मेहंदीसाठी आणि हळदीसाठी वापरतो. आता फ्लॉवर ज्वेलरीमध्ये 2 टाईप्स असतात, ते म्हणजे रिअल फ्लॉवर ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी. तर रिअल फ्लॉवर ज्वेलरीची ऑर्डर आली तर मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण तेवढा वेळ नसतो खरं तर रिअल फ्लॉवर ज्वेलरीचं की व्हिडिओ करायचा आणि तुम्हाला दाखवायचा, पण मी प्रयत्न करेल तुमच्यासाठी नक्कीच. आणि राहिली गोष्ट आर्टिफिशियलची, तर ऑफकोर्स मी आर्टिफिशियल तुम्हाला शिकवणारच आहे. खरं बघायला तर हे जे फ्लॉवर ज्वेलरी आहे ही क्लास केल्याशिवाय लवकर कळत नाही आणि शक्यतो तुम्ही क्लासला प्रेफर करा. हे छोटे छोटे व्हिडिओज असतात, त्याच्यामध्ये बघून आपल्याला माहिती मिळते, मटेरियलची माहिती मिळते. पण जेव्हा आपण क्लास करतो त्यावेळेस समोर बसून आपले शिक्षक जे आपल्याला शिकवतात, तर त्याच्यामध्ये आणि व्हिडिओजमध्ये बघून करणं खूप फरक आहे. तर बघूयात आपण. मी प्रयत्न करेल तुमच्यासाठी की मला जेवढं शिकवता येईल तेवढं मी शिकवायचं नक्कीच प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर फ्लॉवर ज्वेलरीमध्ये जे काही मटेरियल आहे किंवा आपण जे काय प्रोडक्ट यूज करतो, ज्या काही गोष्टी आहेत, तर ते सगळ्याची माहिती मी तुम्हाला थोडी का होईना मी देणार आहे. सगळेजणांनी मला कमेंट करून सांगायचं की तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहात आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, कारण मला कळेल की तुमच्या एरियामध्ये तुम्हाला मटेरियल अवेलेबल होईल का नाही, किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा अवेलेबल करून देता येईल माझ्याकडून. तर मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासाठी. आणि राहिली गोष्ट, आजचा जो पहिला व्लॉग आहे तो आहे फक्त आणि फक्त आपलं ओळख करून देण्याचा. तर तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करायला विसरू नका की तुम्ही कुठल्या गावातून माझा व्हिडिओ पाहत आहात, त्याशिवाय मला कळणार नाही. आणि जेव्हा हे व्हिडिओ मी चालू करेल तर त्यावेळेला कमेंट करायला विसरू नका की हा तुम्हाला व्हिडिओ कळतोय की नाही, कारण तुम्हाला काय कळते काही नाही हे मला समजल्याशिवाय मला पुढचा व्हिडिओ करता येणार नाही. मी कारण व्हिडिओ करत जाईल, मी पोस्ट करत जाईल आणि मला कळणारच नाही की तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोचतं आहे की नाही, तुम्हाला ते कळतं की नाही, त्याचा फायदा होतो आहे की नाही. तर बघूयात आपण, प्रयत्न करूयात की तुमच्यापर्यंत मला कसं पोहोचवता येईल किंवा तुम्हाला मला कशा टाईपमध्ये समजवता येईल. आणि आता ज्वेलरी ही कशी साधारण आपण डोहाळे जेवणासाठी वापरतो आणि हळदीसाठी वापरतो, मेहंदीसाठी वापरतो. आणि ही ज्वेलरी शिकत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती म्हणजे की ही ज्वेलरी शिकल्यानंतर लगेचच्या लगेच तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही. मी खूप स्पष्ट बोलते आहे तुम्हाला, कारण मला कुठलेही खोटे आश्वासन तुम्हाला द्यायचे नाही आहे. तर साधारण खूप मेहनतीचं काम आहे आणि खूप अनुभव असतो, खूप काय म्हणतात त्याच्यामध्ये, तुमची फिनिशिंग महत्त्वाची आहे, तुम्ही कशा टाईपमध्ये प्रोडक्ट वापरताय, तुमची क्वालिटी काय आहे प्रोडक्टची, तर त्याच्यावर सुद्धा आपल्या सगळ्या ज्या ऑर्डर आहेत ते डिपेंड असतात. लगेचच्या लगेच कुठलीही ऑर्डर आपल्याला मिळत नाही. साधारण मी पण आज 6 वर्ष झालं ज्वेलरीचा बिझनेस करते आहे आणि आत्ता कुठे 2 वर्षांपासून इंस्टाग्रामवर माझं खूपच छान सगळ्या गोष्टींचा मला रिस्पॉन्स मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आउट ऑफ इंडियासुद्धा माझी ज्वेलरी जाते आणि खूपच छान वाटतं ह्या सगळ्यांचं. सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद करते. आणि ह्या व्लॉगमुळं खरंच मला ह्या लोकांचं आभार मानायची पण संधी मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण आता बघूच आहेत, सगळ्या गोष्टी कसं आहे काय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. रोजचे व्हिडिओ पाहत जा, डेली ज्या गोष्टी आहेत त्या नीट लक्ष देऊन बघत जा. तुम्हाला काही वाटलं किंवा कुठल्या गोष्टी अडल्या तर मला कमेंट करायला विसरू नका. त्याशिवाय माझ्यापर्यंत तुमच्या मनात जे आहेत किंवा काय तुमच्या मनात चाललेलं आहे, तुम्हाला काय अडचण आलेली आहे हे मला कळणार नाही. त्याच्यासाठी कमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि हा माझा पहिला ब्लॉग ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा.
तर भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला पहिला ज्वेलरीचा पॅटर्न घेऊयात. पहिला पॅटर्न म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या ज्वेलरीबद्दल जे काही मटेरियल लागतं त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं पहिला व्हिडिओपासून इथून पुढं व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि डेली ह्याच्यावर लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित ऐकत राहायचं. काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करायला विसरायचं नाही, त्याशिवाय मला कळणार नाही. राहिली गोष्ट, तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे, तर तुम्ही तिथं मेसेज करू शकता आणि मला तिथं तुम्ही विचारू शकता. क्लासबद्दल जी काय माहिती आहे मी तुम्हाला तिथे सांगेन. आणि क्लास हा फक्त आणि फक्त ऑफलाईन राहणार आहे. मी ऑनलाईन क्लासेस घेत नाही, कारण ऑनलाईनमध्ये काहीही समजत नाही आणि तुमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याचंही सोल्युशन मला दाखवता येत नाही आणि शिकवता येत नाही. हे कसं असतं, हे जेव्हा आपण आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते आहे, दाखवते आहे, त्याच्यामध्ये आणि प्रत्यक्षात करण्यामध्ये खूप फरक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. असं म्हणू नका की व्हिडिओ दाखवले आणि मला काही समजलंच नाही. ऑफकोर्स जो क्लास आहे तो क्लास आणि असे छोटेसे व्लॉग ह्याच्यामधून डिटेल माहिती मिळत नाही. आणि जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर मला इंस्टाग्रामवर नक्कीच फॉलो करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि इथून पुढे यूट्यूबचे प्रत्येक व्लॉगमध्ये माझे बघायचे आणि मला कमेंट करायचं आणि मला सांगायचं की तुम्हाला काय कळतं आहे किंवा तुम्हाला काही अटी आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत, हे मला शेअर करायचं. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब करायला मला विसरायचं नाही. चालेल, तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आणि आपल्या फ्लॉवर ज्वेलरीच्याबद्दल माहिती घेऊयात. ओके, बाय, थँक्यू.